कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस हे सुद्धा आपण कशासाठी वापरतो म्हणजे जे गॅसेसचं बिहेवियर आहे, जे गॅस मॉलिक्युलर्स बिहेवियर आहे ते आपल्याला स्टडी करण्यासाठी ह्या कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस हे सुद्धा आपण यूज करतो. ओके, इथं दिलं बघा, द कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस इट इज द theoretical model put for to explain the बिहेवियर ऑफ द गॅसेस. जे गॅसेस बिहेवियर आहे ते आपण स्टडी करण्यासाठी हे आपण यूज करत असतो. ओके, तर त्याचं काही अजम्पशन आहे. अजम्पशन म्हणजे काय, नेमकं काय म्हणतो आपण त्याला, सत्य मानलेले जे गोष्ट आहेत. आता जे थेअरीत आहे कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस आहे त्या थेअरीचं काही सत्य मानलेले गोष्ट आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, अजम्पशन किंवा त्याला आपण गृहीत, जे गृहीत धरतो आपण काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सलाच काय म्हणतो आपण, अजम्पशन ऑफ द कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस. ओके, हे आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. तर ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये आपण काय स्टडी केलं होतं म्हणजे एका सोल्युशन म्हणजे काय, नेमकं सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर म्हणजे काय, व्हेपर प्रेशर म्हणजे काय, त्याच्यानंतर पार्शियल प्रेशरचं इक्वेशन आम्ही पाहिलं होतं. त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शनचं इक्वेशन पाहिलं होतं. डॅल्टन लॉ ऑफ द पार्शियल प्रेशर हे सुद्धा आपण स्टडी केलं होतं. ओके, त्याचं त्या व्हिडिओचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. ओके, आज आपण काय पाहणार म्हणजे कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस. त्याच्यात बघा अजम्पशन वन बाय वन बघा. फर्स्ट अजम्पशन काय दिलं बघा, द गॅस कन्सिस्ट ऑफ द टिनी पार्टिकल्स. हे तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही गॅस मॉलिक्युल असू दे त्याच्यामध्ये कसं असतात, एकदम टिनी पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स. टिनी मीन्स व्हेरी टिनी मीन्स व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, टिनी पार्टिकल्स किंवा टिनी ॲटम्स असं म्हणतो. ओके, सेकंड पॉइंट बघा, on an average the gas molecule remains far apart from the each other, therefore the actual volume of the gas particle is negligible as compared to the volume of the container. समजा हा एक कंटेनर आहे, आपलं कंटेनर आहे समजून घ्या. हा एक कंटेनर आहे. ओके, हा एक कंटेनर आहे. ओके, त्या कंटेनरमध्ये गॅसचं मॉलिक्युल्स आहे समजून घ्या. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, आपलं गॅसचे मॉलिक्युल आहेत. ओके, इथं गॅस मॉलिक्युल आहे. तर इथं काय झालं बघा, ऑन ॲन एव्हरेज, ज्यावेळी एव्हरेज असतात म्हणजे ज्यावेळी पर्सेंटेज काढत असते, गॅस मॉलिक्युल रिमेन्स अपार्ट फ्रॉम द ईच अदर. इथं कंटेनरमध्ये समजा एवढं गॅस आहे ते कसं असतात, अगोदर अपार्ट फ्रॉम द ईच अदर म्हणजे एकमेकांना थोडं लांब असतात. ओके, देअरफॉर द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस, जे ॲक्च्युअल व्हॉल्यूम असतात गॅसचे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस असतात, व्हॉल्यूम ऑफ द गॅस पार्टिकल्स इज नेग्लिजिबल. जे ॲक्च्युअली व्हॉल्यूम असतात ते कसं करत असतात, तिथं नेग्लिजिबल करत असतात ॲज कम्पेअर टू द व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. समजा तुमचं कंटेनर एवढं आहे पण व्हॉल्यूम कसं असतात एवढंच असेल तर ते आपण नेग्लिजिबल करतो, कारण कंटेनर एवढं मोठं आहे पण त्याचं व्हॉल्यूम फक्त एवढंच आहे. ओके, त्यासाठी तिथं काय करत असतो आपण, नेग्लिजिबल करत असतो. दॅट इज वाय द गॅसेस आर द हायली कॉम्प्रेसिबल. वी नो दॅट. समजा एवढं सगळ्या कंटेनर पूर्ण गॅस मॉलिक्युल भरलेलं असेल तर, हे सगळं पूर्ण भरलेलं असेल तर ते आपण ज्या गॅस मॉलिक्युल कॉम्प्रेशन होणार ते फक्त इथून फक्त खाली एवढंच तिथं गॅस मॉलिक्युल प्रेझेंट असणार आहे. त्यासाठी आपण युजली ते ऑन ॲन एव्हरेज द गॅस मॉलिक्युल रिमेन्स अपार्ट फ्रॉम इच अदर, therefore actual volume of gas particle is negligible as compared to volume of the container. हा बरोबर आहे. ओके, आणि थर्ड अजम्पशन काय दिलं बघा, थर्ड वन, द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द गॅस मॉलिक्युल. जे समजा हा एक गॅस मॉलिक्युल आहे, हा एक गॅस मॉलिक्युल, हा दोन्ही गॅसमध्ये असणारे जे अट्रॅक्टिव्ह फोर्स असतात, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस between the gas molecules are negligible at the ordinary temperature and the pressure. ज्यावेळी ऑर्डिनरी टेम्परेचर आणि प्रेशर असतात, ऑर्डिनरी टेम्परेचर आणि प्रेशर असतात त्यावेळी त्याचं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस नेग्लिजिबल केलं जातं. ॲज अ रिझल्ट द गॅस एक्सपॉन्ड्स टू ऑक्युपाय एंटायर व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. ज्यावेळी गॅसचा एक्सपांड होतो, ज्यावेळी गॅसचा एक्सपांड होतो, हा डायग्राम बघा, ह्या डायग्राममध्ये इथंपर्यंत असते फक्त. जर गॅस एक्सपांड झाला की ऑटोमॅटिकली जेवढा कंटेनर आहे तेवढं पूर्ण गॅस मॉलिक्युलने ते भरलेले असतात. त्यासाठी जे गॅसचं
गॅसचं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ते नेग्लिजिबल केला जातो कुठं ॲट द ऑर्डिनरी टेम्परेचर अँड द प्रेशर. ओके, आता फोर्थ वन बघा अजम्पशन काय दिलं तर फोर्थ वन द गॅस मॉलिक्युल्स आर इन द कॉन्स्टंट रँडम मोशन. ज्यावेळी गॅस मॉलिक्युल कॉन्स्टंट एखाद्या रँडम मोशनमध्ये असतात, समजा तर गॅस मॉलिक्युल आहे एक कॉन्स्टंट रँडम मोशनमध्ये असतात. ओके, देन मूव इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. रँडम मोशनमध्ये असलं की ते कुठल्याही डायरेक्शनमध्ये एखाद्या डायरेक्शनमध्ये ते मुवमेंट होत असतात गॅस मॉलिक्युलचं, असं असं किंवा लेफ्ट राईट टॉप बॉटम. ते गॅस मॉलिक्युल कुठल्याही पोझिशनमध्ये त्याचं मुवमेंट होऊ शकतं. इन द स्ट्रेट लाईन दे कोलाइड विथ इच अदर अँड विथ द वॉल ऑफ द कंटेनर. समजा आता मी जे सांगितलं इथं, ओके, आता मी जे सांगितलं त्या गॅस मॉलिक्युल आहे त्या गॅस मॉलिक्युलचं मुवमेंट रँडम असतात किंवा टॉप लेफ्ट राईट बॉटम कुठल्याही ते डायरेक्शनमध्ये मुवमेंट होऊ शकतात. आणि परत त्याच्यामध्ये काय दे कोलाइड विथ इच अदर अँड विथ द वॉल ऑफ द कंटेनर. दे कोलाइड विथ इच, कोलाइड म्हणजे त्याचं एकमेकाने ॲक्सिडेंट किंवा ॲक्सिडेंट होतं किंवा टक्कर होत असतं. कुठल्याही दोन गॅस मॉलिक्युल असते ते ऑटोमॅटिकली तसं त्याच्यामध्ये त्या दोन मॉलिक्युलमध्ये टक्कर होत असतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो दे कोलाइड विथ इच अदर अँड विथ वॉल ऑफ द कंटेनर. जिथं वॉल ऑफ द कंटेनर असतात त्या कंटेनरचा वॉलमध्ये प्रेशर तिथं जात असतात. ओके, देन फिफ्थ वन द प्रेशर ऑफ द गॅस इट इज ड्यू टू द कोलिजन ऑफ द गॅस पार्टिकल विथ द वॉल ऑफ द कंटेनर. ज्यावेळी कंटेनरचा वॉल असतात त्या कंटेनरचा वॉलमध्ये जास्तीत जास्त प्रेशर असतात बिकॉज they collide with each other gaseous molecules. So due to that reason there is an pressure of the gas is created. हा एक कंटेनर आहे समजून घ्या. इथं समजा इथं गॅस मॉलिक्युल्स आहे. ओके, तर गॅस मॉलिक्युल आहे त्या गॅस मॉलिक्युलचं कंटिन्युअसली कोलिजन होत असेल तर तिथं काय होतं ऑटोमॅटिक हा दोन मॉलिक्युल आहे ह्या दोन मॉलिक्युलमध्ये असं तिथं कोलिजन होत असतात. ओके, हा दोन मॉलिक्युल आहे इथं ह्याचं कोलिजन झालं इकडे कोलिजन झालं परत ह्याचं कोलिजन ह्याचं कोलिजन म्हणजे असं काय होतं इथं जे वॉल असतात means the pressure of gas it is due to collision of the gas particle with the wall of the container. ते सुद्धा इथं होत असतात. द नेक्स्ट 6 पॉईंट बघा काय दिलं तर द कोलिजन ऑफ द गॅस मॉलिक्युल गॅस मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलॅस्टिक इन द नेचर. त्याचा नेचर कसं असणार आता इलॅस्टिक इन द नेचर. इलॅस्टिक तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी एखाद्या मॉलिक्युल आपण ओढला जातो त्या मॉलिक्युल पूर्णपणे समजा हा एक मॉलिक्युल आहे त्या मॉलिक्युल असं ओढलं तर ते परत एक लांबच्या लाईन तर स्ट्रेट लाईन होते परत ते सोडलं की त्याचं रिटर्न इन दर ओरिजिनल पोझिशन येते. त्यालाच आपण काय म्हणतो इलॅस्टिक इन द नेचर. तसं इथं त्याने काय सांगितलेत ज्यावेळी कोलिजन ऑफ द गॅस मॉलिक्युल होत असतात परफेक्टली त्याचं नेचर कसं असणार आहे तर इलॅस्टिक इन द नेचर which means that total energy of the gas particle remains अनचेंज्ड आफ्टर द कोलिजन. त्याच्यावर आपल्याला काय समजते जे टोटल एनर्जी असतात टोटल एनर्जी टी ई म्हणजे ई टोटल इट इज नथिंग बट अनचेंज्ड आफ्टर द कोलिजन. ज्यावेळी कोलिजन झाल्यावर सुद्धा त्याचं एनर्जी असतात ते कधीही चेंजेस होणार नाही. ते आपलं 6वा पॉईंट आहे लक्षात आहे व्यवस्थित. ओके, तर 7वां आहे अजून एक द डिफरंट मॉलिक्युल ऑफ द गॅस मूव द डिफरंट व्हेलॉसिटीज. हे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गॅस मॉलिक्युलचा व्हेलॉसिटी वेगळं असतात कारण त्याचं मुवमेंट वेगळं असतात. ओके, त्याचं डायरेक्शन वेगळं असतात. ड्यू टू दॅट रिझन द डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ द गॅस मूव द डिफरंट व्हेलॉसिटीज ॲट द एनी इन्स्टंट अँड hence they have the different kinetic energy. डिफरंट व्हेलॉसिटी असेल त्याला प्रत्येक गॅस मॉलिक्युल काय असते डिफरंट कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये असतात. डिफरंट kinetic energy of the gas molecule which is directly proportional to the absolute temperature. Okay, ह्याच्यावरून आपल्याला काय समजते Ke means kinetic energy which is directly proportional to the temperature because the different gas molecule move in the different direction with the different velocities and having the different kinetic energy. So kinetic energy directly proportional to the temperature. हे सगळं काय तर त्या गॅस मॉलिक्युलचं अजम्पशन आहे म्हणजे सत्य मानलेली गोष्ट आहे. हे सगळं आपल्याला समजून येते. डिफरंट गॅस मॉलिक्युल असतात the gas move the different velocities at any instant and hence have the different kinetic energy. ओके, त्याच्यानंतर 6th काय सांगितलं मी तुम्हाला कोलिजन ऑफ द गॅस मॉलिक्युल तर होत असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्या कोलिजन होत असताना त्याचं नेचर कसं असतं इलॅस्टिक मध्ये असतात which means that टोटल एनर्जी हे कधीही चेंजेस होणार नाही. देन 5th वन बघा काय सांगितलं
pressure of the gas, it is due to the collision of the gas particle. प्रेशर कधी तयार होते, ज्यावेळी गॅस कोलिजन होत असतात, गॅस मॉलिक्युलचं कोलिजन म्हणजे टक्कर होणे, एकमेकाने टक्कर होत असतात, त्यावेळी त्या गॅस मॉलिक्युलचं प्रेशर वाढत असतात. देन चौथा पॉईंट काय सांगितलं, गॅस मॉलिक्युल्स आर इन द कॉन्स्टंट रँडम मोशन अँड मूव्ह इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ज्या गॅस मॉलिक्युल असतात ते कुठल्याही पॉसिबल डायरेक्शनमध्ये मूवमेंट होऊ शकतो किंवा त्याचं मोशन असतात. दे कोलाइड विथ इच अदर अँड विथ द वॉल ऑफ द कंटेनर. हे सुद्धा सत्य आहे. ओके, ह्याला कोणी खोटं म्हणत नाही. त्याच्यानंतर तिसरा पण काय दिलं तर द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स आर नेग्लिजिबल because of as a result the gas expands to occupy the entire volume of the container. ज्यावेळी कंटेनरमध्ये आपण गॅस मॉलिक्युल घेतले असतो त्या गॅस मॉलिक्युलचा अट्रॅक्टिव्ह फोर्स नेग्लिजिबल केला जातो. का केला जातो तर ज्यावेळी गॅस मॉलिक्युल एक्सपांड होते, ज्यावेळी गॅस मॉलिक्युल एक्सपांड होते, जे पूर्ण एंटायर व्हॉल्यूम जेवढं स्पेस असतात त्या स्पेसमध्ये गॅस मॉलिक्युल सगळं भरलेले असतात. त्यासाठी जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ते नेग्लिजिबल केला जातो. देन सेकंड काय आहेत बघा, in an average gas molecule remains far apart from each other, therefore actual volume gas particle negligible. Volume इथं negligible केलं जातं. Volume of the gas particle is negligible as compared to volume of the container. Volume of the container जेवढं आहे तेवढंच इथं गॅस पार्टिकल असायला पाहिजे, तसं काय नाही, because the gas molecules are expanded and compressed also take place. So due to that the volume of the गॅस पार्टिकल इज गेट नेग्लिजिबल. हे सुद्धा खरं आहे. ओके, फर्स्ट वन पॉईंट काय झालं तर गॅस कन्सिस्ट ऑफ द टिनी पार्टिकल्स. टिनी पार्टिकल म्हणजे एकदम व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल्स त्या गॅस मॉलिक्युलच्या असतात. ह्या सगळ्यांना काय म्हणतो आपण, अजम्पशन ऑफ द कायनेटिक थेअरी ऑफ द गॅसेस. अजम्पशन ऑफ द कायनेटिक थेअरी ऑफ द गॅसेस. ओके, अजम्पशन एकदम सोपा आहे, व्यवस्थित थोडक्यात वाचून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येणार आहे डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर. तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. त्या आयडियल गॅसवरून आपल्याला अजून एक नवीन गॅसला मिळणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, रिअल गॅसेस म्हणतो. आणि दुसरं आयडियल गॅस असं म्हणतो. आयडियल गॅस आणि रिअल गॅसमध्ये काय चेंजेस आहे, त्याचं ॲक्च्युली रिअल गॅस कधी मिळायचं आणि आयडियल गॅस जे इक्वेशन आहे पीव्ही इक्वल टू ते रिअल गॅसला कधी अप्लाय होते आणि कधी अप्लाय होत नाही ते सुद्धा आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण पाहूया डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर. ओके, डेव्हिएशन म्हणजे एक मिनिंग आहे त्याला. डेव्हिएशन म्हणजे आपण काय म्हणतो त्याला नेमकं तर विचलन असं आपण म्हणतो. त्याचा मिनिंग आहे टर्निंग असाइड. TURNING, टर्निंग असाइड. टर्निंग असाइड म्हणजे काय म्हणतो आपण, अजून एक वर्ड आहे विचलन किंवा योग्य मार्ग सोडणे. आता जे तुम्हाला माहिती आहे आयडियल जे बिहेवियर आहे ते बिहेवियर म्हणजे काय असतं नेमकं, PV इज इक्वल टू NRT. हा काय आपलं आयडियल गॅस इक्वेशन आहे. हा गॅसला सोडून जे आयडियल गॅसचं बिहेवियर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर असं आपण त्याला म्हणतो. इट इज वन दॅट एक्झॅक्टली फॉलोज द आयडियल गॅस इक्वेशन. ऑन रिअलिंग दिस आयडियल गॅस इक्वेशन वी कॅन गेट द N इज इक्वल टू PV अपॉन RT. हा इक्वेशन आहे. त्या इक्वेशन जर आपण रिअरेंजमेंट केलं तर आपल्याला असं इक्वेशन मिळते. इफ वी यूज द 1 मोल ऑफ द एनी गॅस, suppose we can use the 1 mole of the any gas, then the ratio of PV upon RT which is predicted to have the numerical value of 1 at the all pressure. Means if a gas does not obey the ideal gas law, the ratio will be either greater than the 1. Okay, the ratio will be either greater than 1 or the less than the 1. In such gas we can see it as a real gas. असं जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते गॅस मॉलिक्युल आयडियल गॅस बिहेवियर उभी करत नाही त्याला आपण काय म्हणतो, रिअल गॅसेस असं आपण म्हणतो. ज्यावेळेस समजा 1 मोल ऑफ द गॅस जर आपण केलं तर जर त्याचं व्हॅल्यू आपण न्यूमेरिकली प्रेडिक्ट करत असताना ॲट द ऑल प्रेशर, देन दॅट गॅस डू नॉट ओबे द गॅसेस लॉ. सो means there is a either greater than 1 ratio value or less than the 1 value. Such gases are known as the
रिअल गॅसेस. ओके, आता आपल्याला समजून यायचं की आयडियल गॅस म्हणजे काय नेमकं आणि रिअल गॅसेस म्हणजे काय. त्याच्यात सुद्धा इथं काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सवरून तुम्हाला समजवलं की आयडियल गॅस म्हणजे काय असतं नेमकं आणि रिअल गॅस म्हणजे त्याचं काही पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर पहिल्या पॉईंट्सवर काय लिहिलं त्यांनी, अ गॅस दॅट ओबेज द ऑल गॅस लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ द प्रेशर अँड द टेम्परेचर. कुठल्याही एखादं गॅस मॉलिक्युल असेल तर त्या गॅसमध्ये काय करावं लागते, which obeys the all gases law. किती लॉज आहे आपलं, आयवर्स लॉ आहे, बॉयल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ आहे आणि गेल-जक्स लॉ. एवढ्या गॅसेस लॉज त्या दिलेल्या गॅस मॉलिक्युल ओबे करायला पाहिजे ओव्हर द एंटायर रेंज ऑफ द टेम्परेचर अँड द प्रेशर. त्याच्या टेम्परेचर आणि प्रेशर जे आहे त्या रेंजमध्येच हा दिलेले गॅस मॉलिक्युल प्रत्येक गॅस लॉचं ओबे करायला पाहिजे. हा आयडियल गॅसचा फर्स्ट एक प्रॉपर्टी आहे. सेकंड पॉईंट्स बघा काय दिलं त्यांनी, देर आर नो इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स. कुठल्याही गॅस मॉलिक्युल त्या गॅस मॉलिक्युलमध्ये कुठल्याही इंटरॅक्टिव्ह फोर्सेस तर नसतात. ओके, हा आयडियल बिहेवियरचा एक सेकंड पॉईंट्स आहे. थर्ड पॉईंट्स बघा काय दिलं त्यांनी, द मॉलिक्युलर व्हॉल्यूम इज नेग्लिजिबली small compared to the volume occupied by the gases. These are the point particles. ज्यावेळी मॉलिक्युलर व्हॉल्यूम असतात ते मॉलिक्युल काय करते नेग्लिजिबली स्मॉल असतात, विच इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅसियस मॉलिक्युलर. त्यासाठी त्याचा व्हॉल्यूम नेग्लिजिबल करत असतो. ओके, बिकॉज दीज आर द पॉइंट पार्टिकल्स. हा तिन्ही प्रॉपर्टी आयडियल गॅससाठी आहे. आता रिअल गॅस म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं जे गॅसेस हा चारही लॉचं ओबे करत नाहीत त्याला आपण काय म्हणतो, रिअल गॅसेस असं आपण त्याला म्हणतो. तर बघा रिअल गॅसचं फर्स्ट प्रॉपर्टी काय दिलं बघा त्यांनी. फर्स्ट वन, द रिअल गॅसेस डो नॉट ओबे द बॉयल्स लॉ अँड द चार्ल्स लॉ. तर स्पष्ट दिले तुम्हाला, रिअल गॅस डज नॉट मीन्स ते ओबे करत नाही कुठले लॉज, एकतर बॉयल्स लॉ आहे आणि दुसरे कुठलं आहे चार्ल्स लॉ आहे. हा प्रत्येक जे लॉज आहेत बॉयल्स लॉ असू किंवा चार्ल्स लॉ आहे हे सगळं कशात लक्षात ठेवायचं. मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती, त्या व्हिडिओची लिंक मी इथं खाली देतो किंवा ह्या स्क्रीनचं एंडिंगला आलेले असतात तिथं तुम्ही टच करून ते व्हिडिओ बघा. तुम्हाला समजाल की कसं आपण ॲव्होगाड्रोज लॉ असू दे किंवा बॉयल्स लॉ असू दे, चार्ल्स लॉ असू दे किंवा गेल-जक्स लॉ असू दे, ते प्रत्येक लॉ शॉर्टली कसं लक्षात ठेवायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही तिथं पहा. ओके, आता काय दिले त्यांनी, रिअल गॅस डज नॉट ओबे द बॉयल्स लॉ अँड द चार्ल्स लॉ अंडर द ऑल कंडिशन ऑफ द टेम्परेचर अँड द प्रेशर. हा आपला फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड वन काय दिलं बघा, डेविएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर इज ऑब्झर्व्ड. हे डेविएशन कधी ऑब्झर्व होत असते, ॲट द हाय प्रेशर अँड द लो टेम्परेचर. हाय प्रेशर अँड द लोवेस्ट टेम्परेचर. ज्यावेळी लोवेस्ट टेम्परेचर असतात आणि हायेस्ट प्रेशर असतात त्यावेळी फक्त हा डेविएशन तिथं आपल्याला दिसत असतात. बघा पहिला पॉईंट काय देताना हे असं का होते त्यासाठी दोन रिझन आहेत. तर फर्स्ट रिझन काय आहे, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट नेग्लिजिबल इन द रिअल गॅसेस. तर बघा नॉट नेग्लेक्टेड ऑर नॉट नेग्लिजिबल इन द रिअल गॅस असं त्यांनी स्पष्ट इथं म्हणलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे इन द आयडियल गॅस वी कॅन नेग्लिजिबल द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. तिथं काय होते आयडियल गॅसमध्ये ते आपण काय करतो नेग्लिजिबल करत असतो, पण इथं रिअल गॅसमध्ये ते आपण नेग्लिजिबल करत नाही. दिस डू नॉट अलो द मॉलिक्युल्स. तर आपण नेग्लिजिबल नाही केलं तर त्या मॉलिक्युल कोलाइड होण्यापासून दे डू नॉट अलो द मॉलिक्युल्स टू कोलाइड द कंटेनर वॉल विथ द फुल इम्पॅक्ट. दिस रिझल्ट इन डिक्रीज इन द प्रेशर. जर मॉलिक्युल जर कोलाइड होत नसेल तर काय होते, प्रेशर ऑटोमॅटिकली डिक्रीज होत असतात. means the intermolecular force are not negligible in the real gases. Then second one, at the highest pressure. जर हाय प्रेशर असतात मीन्स द मॉलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. हे तुम्हाला माहिती आहे, तर हाय प्रेशर असतात एकमेकांना मॉलिक्युल कसं असतात जवळजवळ आलेले असतात. ओके, हायेस्ट प्रेशर. ओके, तर एक मॉलिक्युल इथं एक मॉलिक्युल इथं गॅस मॉलिक्युल असं जवळजवळ आले असतात. देन द शॉर्ट रेंज रिपल्स फोर्स start operating and the molecules behave as small but hard spherical particles. त्याले मॉलिक्युल कसं बिहेव होत असतात तर
हार्ड स्पेरिकल पार्टिकल्स ह्या पद्धतीने तिथं बिहेवियर ते दाखवत असते ॲट द हायर प्रेशर. देन अनदर वन पॉइंट्स आहे हायर प्रेशरवरती. ॲट द हाय प्रेशर द मेजर्ड व्हॉल्यूम इज मोर दॅन मेजर्ड व्हॉल्यूम. जे आपलं मेजर व्हॉल्यूम एक आहे आणि थेरॉटिकली कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम जे असतात ते कसं असतात, जस्ट मेजर व्हॉल्यूम इज मोर दॅन द थेरॉटिकल व्हॉल्यूम. मेजरचं वेगळं असणार आणि थेरॉटिकल सुद्धा वेगळं असणार. अज्युमिंग द आयडियल बिहेवियर, ज्यावेळी आयडियल बिहेवियर आपण अज्युम करून जे मेजर्ड व्हॉल्यूम आणि थेरॉटिकल कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम असतात ते मेजर्ड व्हॉल्यूम जास्त असतात. ओके, बट ॲट द लोअर प्रेशर द मेजर्ड अँड द कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम्स आर अप्रॉच विथ द इच अदर. ज्यावेळी प्रेशर लो असतात त्यावेळी त्याचं काय असतं तर मेजर्ड व्हॉल्यूम कसं असं अप्रॉच टू इच अदर. तिथे डायग्राम दिलेला आहे तुम्हाला, त्या डायग्राम तुम्हाला इझी कळते की रिअल गॅस कधी असतात आणि आयडियल गॅस कधी असतात. बघा तर काय झालं त्याने विथ डेविएशन विथ रेस्पेक्ट टू प्रेशर कॅन बी स्टडीड बाय प्लॉटिंग द ग्राफ ऑफ द व्हॉल्यूम वन साइड व्हॉल्यूम अँड वन साइड ऑफ द प्रेशर. तर बघा हा स्काय कलरचं जे लाईन ते काय दाखवते आपल्याला आयडियल गॅसचं प्रॉपर्टी आपल्याला दाखवत असते. आणि जे ग्रीन कलरचं लाईन आहे ते काय दाखवते आपल्याला रिअल गॅसचं लाईन आपल्याला इथं दाखवत असतो. मीन्स ॲट द व्हेरी लो टेम्परेचर द मॉलिक्युलर मोशन बिकम्स स्लो and the molecules are attracted to each other due to its attract forces. Hence here again behavior of the real gas deviates from the ideal gas behavior. Okay, means तर ग्राफ मध्ये काय करताना वन साइड प्रेशर आहे, वन साइड व्हॉल्यूम आहे. मीन्स ॲट द व्हेरी हाय प्रेशर, ज्यावेळी व्हेरी हाय प्रेशर असतात त्यावेळी द मेजर्ड व्हॉल्यूम, जे व्हॉल्यूम मेजरमेंट केलं असतं ॲक्च्युली आणि जे थेरॉटिकली कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम असतात, म्हणजे इथं काय टोटल त्यांनी मेजर्ड व्हॉल्यूम हा थेरॉटिकल व्हॅल्यूपेक्षा जास्त असतात. ओके, आणि दुसरं काय दिलं त्यांनी ॲट द लोअर प्रेशर measured and calculated volumes are approach to each other. हे त्यांनी ह्या ग्राफ वर तुम्हाला दाखवलेले आहेत. ओके, तर ह्यालाच आपण काय म्हणतो आयडियल गॅस बद्दल माहिती दिली आहे. त्याच्यानंतर रिअल गॅस म्हणजे काय नेमकं त्याच्यावर त्यांनी माहिती दिली आहे. परत एकदा सांगतो, रिअल गॅस कधी मिळायचं, द रिअल गॅसेस डो नॉट ओबेज द बॉल्स लॉ अँड द चार्ल्स लॉ. हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा अगोदर. ओके, हा दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. कुठले, द गॅस डू नॉट ओबे द बॉयल्स लॉ अँड द चार्ल्स लॉ, त्यालाच आपण काय म्हणतो रिअल गॅसेस असं आपण त्याला म्हणतो. सिम्पलपणे लक्षात ठेवायचं. ओके, आणि दुसरं काय कुठलं आपलं आयडियल गॅस आहे. आयडियल गॅस आपण कधी म्हणतो, दोज गॅस मॉलिक्यूल ओबेज द ऑल गॅसेस लॉज. those gases which obey the all gas law over the entire range of the temperature and the pressure, that is known as the ideal gases. Okay, व्यवस्थित अभ्यास करा. कायनेटिक्स, मॉलिक्युलर थिअरी ऑफ द गॅसेस जे अजम्पशन आहेत 7 अजम्पशन आहेत ते 7 अजम्पशन व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर हा डेविएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर म्हणजे योग्य मार्ग सोडून जे गॅस मॉलिक्युलर जात असतात त्याला आपण काय म्हणतो डेविएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर असं आपण त्याला म्हणतो. ओके, टर्निंग असाइड असं आपण त्याला म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये जे आयडियल गॅस बिहेवियर उभे करत असतात त्याला आपण काय म्हणतो आयडियल गॅस मॉलिक्युल असं म्हणतो. आणि जे आयडियल गॅसचं जे गॅस लॉज आहेत ते उभे करत नाही किंवा जे गॅस लॉज आहेत ABCG ते गॅस लॉज उभेच करत नाही त्याला आपण रिअल गॅसेस असं म्हणतो. ओके, व्यवस्थित वाचून घ्या. आणि पुढच्या क्लासमध्ये आपण लिक्विफिकेशन ऑफ द गॅसेस अँड द क्रिटिकल कॉन्स्टंट म्हणजे काय, त्याच्यानंतर अजून लिक्विड स्टेट म्हणजे काय आहे, वेपर प्रेशर आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन आहे, त्याच्यानंतर लास्ट एक पॉईंट आहे व्हिस्कॉसिटी आहे. ते झालं की आपला हा टॉपिक संपणार आहे. अजून 1-2 लेक्चरमध्ये आपला टॉपिक संपतो. तोपर्यंत व्यवस्थित स्टडी करून घ्या. पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला भेटतो. धन्यवाद. ओके.